नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका। केला जड पुढा
उद्धार केला जडमुडा उद्धार केला मार्ग सुपंथ दावेला मार्ग सुपंथ दावेला मार्ग सुपंथ दावेला मार्ग सुपंथ दावेला सेना म्हणे उतराये सेना म्हणे उतराये होता न दिसेचे काही होता न दिसेचे काही नदीसे काय होता नदीसे जे काय केवढा केला उपकार एवढा केला उपकार काय वाणू मी पामर काय वाणू मी पामर काय बाण मी पावर काय बाण मी पावर कुमार कुमाई कुमार कुमारी कुमार कुमाई कुमार कुमारी कुमार कुमाई कुमार कुमाई कुमार कुमाई कुमार कुमाई कुमार कुमाई विठ्ठल उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत केवढा केला उपकार काय वाणू मी पामर जडमुढा उद्धार केला मार्ग सुपंथ दाविला केवढा केला उपकार काय वाणू मी पामर
सेना म्हणे उतराये होता न दिसेची काही केवढा केला उपकार काय वानू मी पामर पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन चरण संताची चरण संताची चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विचार त्यांच्या कृपादाने कथेचा विचार त्यांच्या कृपादाने कथेचा विचार त्यांच्या कृपादाने कथेचा विचार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करू गणनाथ उमा शंकराची या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत दुसरी बंधू सारजाचे चतुर्णाची आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जंदया बाह्य दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया बाह्य दंडवत आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा दया माश दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल वैष्णव माता संत विठ्ठल बाबा उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत केवढा केला उपकार काय वाणू मी पामर प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग थोर संत सेना महाराज यांचा परिचयाचा नसला तरी अभंगातले शब्द सर्वांच्या परिचयाचे आहे. अभंग घेण्याचं कारण सर्वांना ज्ञात आहे. तुम्हा आम्हा सर्वांचं श्रद्धास्थान, पण त्यांची कर्मभूमी निंबळक इसळक सर्व भाविकांची विठ्ठलासारखी श्रद्धा विठ्ठल बाबावर आणि त्या श्रद्धेपोटी बाबांचं मंदिर तयार झालं. त्यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आणि कलशारोहणाचा कार्यक्रम या संबंधाने घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा अखंड हरिनाम सप्ताह, रोजची 2 कीर्तन, पुन्हा घुगे बाबांची रामकथा, अतिशय सुंदर नियोजन, काही काटकसर नाही, भागवा भागवी नाही. श्रीमंत बापानं लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं तसं इसळक निंबळच्या ग्रामस्थांनी विठ्ठल बाबांचा हा सोहळा त्यांच्या ऐश्वर्याला शोभेल असा. म्हणून सर्व संयोजकाला धन्यवाद देतोच, पण त्यांच्या विनंतीला मान देऊन रोज रोज मायबाप श्रोते येऊन कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. म्हणून संयोजकाच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. आमचा निलेश महाराज त्यांनी घुगे बाबाच्या द्वारा मला हे निमंत्रण दिलं. उत्तराधिकारी घुगे महाराज. आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा बऱ्याच वर्षानंतर
रामकथा झाली त्याला फार वर्ष झाले, 20-25 वर्ष झाले. करवीर पीठाचे शंकराचार्य श्रवणाला होते तेव्हा तो आनंद. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी हा योग आला. या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, दोन्ही मृदंगाचार्य महाराज, पाटील महाराज, पवळे महाराज, दोन्ही मृदंगाचार्यांना नमस्कार. हार्मोनियम वादक विनेकरी महाराज, छोटे छोटे साधक, वृंदावनवाली माऊली, भालदार, चोपदार, सर्व गायनाचार्य, कोणी राहून जाईल म्हणून सर्व गायनाचार्य, पाठीमागचे टाळकरी, बसलेल्यातले सर्व महाराज, अतिशय सुंदर मंडप, त्यांनाही धन्यवाद. आणि मला माहिती नाही पण 1 नंबर साऊंड सिस्टीम, त्यालाही धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या, दोघाची आपल्या काळाचं पांढरं, वाटोळाचं चौकोनी, डोळ्यात तेल घालून संसार करतो. बाप 3 मजली इमारत बांधतो, तरी त्याचा एकुलता 1 मुलगा 10वा घालेल याची शाश्वती नाही. केवढी श्रद्धा बाबावर की बाबा गेल्यानंतर त्यांचं मंदिर, आता त्यासाठी ज्याचा ज्याचा सहभाग असेल, कमी अधिक प्रमाण असेल, गरीब श्रीमंतीचा भाग असतो, पण नोहे एकल्याचा खेळ. अख्खे भाविक विठ्ठल बाबासाठी एका माईची लेकरं होऊन एकत्रित आली, हे त्याचं उत्तर आहे. आपण सगळे जाऊ. भगवान कृष्णजीच्या करांगोळीमध्ये गोवर्धन उचलायची ताकद होती, पण एकट्या श्रीकृष्णाने गोवर्धन उचललं नाही. ताकद असून आपले गोपाळ जमवले. पेंद्या, वाकड्या, बोबड्या, सुदाम्या, श्रीदाम्या, मधुमंगल, काठ्या लावा काठ्या. त्या भोळ्या बाबड्या गोपाळांनी काठ्या लावल्या आणि किसनरावनं करांगोळी, अख्खा गोवर्धन उचलला. तसं या पवित्र कार्यासाठी जास्त मोठी देणगी ज्यानं दिली असेल तो या परिसरातला कृष्ण समजा. पण एखादा गरीब असेल, झोपडपट्टीत राहत असेल, 2 शेळ्या चारत असेल, गाठी गाठीचं धोत्र, जर्मनच्या ताटात शेळीपाकी भाकरी खात असेल, त्यानंही विठ्ठल बाबाच्या मंदिरासाठी 101 रुपया दिला असेल, त्याला या भागातला गोपाळ समजा. हे सगळे गोपाळ आणि कृष्ण एकत्रित आले आणि म्हणून हे दृष्ट लागेल असं कार्य उभं राहिलं. तुम्ही आम्ही सगळे जाऊ एक दिवस, पण विठ्ठल बाबाच्या मंदिरात नतमस्तक होताना या हयात पिढीचं, पुढची पिढी नाव घेईल की आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी केवढा ठेवा करून ठेवला. याला म्हणतात उत्तमाची बुरे कीर्ती मागे. उत्तमाची बुरे कीर्ती मागे. उत्तमाची बुरे कीर्ती मागे. उत्तमाची बुरे कीर्ती मागे. तुका मैंने एका मरण्याची सरे हो. तुका मैंने एका मरण्याची सरे. तुका मैंने कीर्ती माईक दुखाची
सूरत से कीरत बड़ी बिन पंख उड़ जाए सूरत तो जाती रही कीरत कबू ना जाए. सुरत म्हणजे गुजरात मधले शहर घेऊ नका, बडोदा, सुरत. हे 3.5 हाताच्या शरीराला सुरतच म्हणतात. सूरत से कीरत बडी बिन पंख उड जाय. जर सुरत निंबळक वरून नगरला न्यायची असेल तर ते काळा पिवळा जीपवालं 20 रुपये मागतं. निंबळक वरून सुरत नगरला न्यायला 20 रुपये लागतात. कीर्ती बिना वाहनानं दिल्लीला जाते. सूरत से कीरत बडी बिन पंख उड जाय सूरत तो जाती रही. ही जाणार आहे पण कीरत कबू ना जाय. म्हणून या रूपाने ही सगळी हयात पिढी अमर झाली. अभंग सेना महाराजांचा आहे. असा एकही समाज नाही ज्याच्या संत नाही. असा एकही संत नाही ज्याला समाजाचा स्वाभिमान नाही. त्या त्या प्रमाणावरून आपल्या लक्षात येईल प्रत्येक संताने आपल्या समाजाचा स्वाभिमान व्यक्त केला. तुकाराम महाराज, बरे देवा कुणबी केलो, पण शब्द आणलाच ना. नाहीतरी दंबे असतो मेलो, कुणबी केलो. नरहरी महाराज, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार. सावता बाबा, आम्ही पाठ आहे तुम्हाला, माळियाची जात. अरे अभिमान आहे हा. शेतलाऊ बागायत. नामदेव महाराज ते तीर्थयात्रा करून, बरं का नामदेव, तीर्थयात्रा करून औंढ्या नागनाथाला आले वापस. जनाबाई म्हणाल्या, नामदेवा आज महाशिवरात्र आहे, पर्व विशेष भागवत धर्मी, नृष्य जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमोत्तमी शिवरात्र, कीर्तन करा. नामदेवानी औंढ्या नागनाथाला कीर्तन सुरू केलं. आतमध्ये ब्राह्मण मंडळीचं शिवमहिमनं चालू होतं गाभाऱ्यात. ते मागे पुढे हात करून, स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरः चीता भस्मलेपस्रगमिज करोटी परिकरः अमंगल्यं शीलं तव भवतु नामैवमखिलं तथापि स्मरतॄणां वरद परमं मंगलमसि. पण यांचा पुंडली कवरदा झाला की यांचा दुसरा श्लोक चुकायचा. मी तिथेच होतो म्हणून सांगतो. 2-4 वेळेला झालं आणि ब्राह्मण रागावले, टाळ कुट्यांनो, कोणी परवानगी दिली तुम्हाला, चालते वा इथून. नामदेवादी संत मंडळीला कीर्तन करताना हाकलून दिलं औंढ्या नागनाथाला. नामदेवराय नाराज झाले नाही, म्हणले माझा देव काही देवळापुरता नाही, 1 राई के 1000 हिस्से उसमें मेरा मौला बसे. आणि ते मंदिराच्या मागे आले. हे घडलेला इतिहास आहे औंढ्या नागनाथाचा. आणि मंदिराच्या मागे येऊन कीर्तन सुरू केलं, पण देवावर रागावून कीर्तन. देवा, अरे तुझे मंदिर कीर्तनासाठी असतात का पत्ते खेळण्यासाठी? मग मी कीर्तनासाठी आलो तर मला का हाकलून दिलं देवा? ब्राह्मण नाही म्हणून ना. मग शिंप्याच्या कुळात जन्माला घातलाय कोणी? हीन दीन जात मोरी पंढरी फिराय. हीन दीन जात मोरी पंढरी फिराय. हीन दीन जात मोरी पंढरी किराया. हीन दीन जात मोरी पंढरी फिराया. ऐसा तुमने नाम दर्ज काहे को बनाया. 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 हीन दीन जात मोर पंढरी किराया. हीन दीन जात मोर पंढरी किराया. हीन दीन जात मोर पंढरी किराया.
दीन जात मोरी पंडरी के राया, ऐसा तुमने नाम दर्ज काहे को बनाया। ताड़ बिना लेकर नामा देवल में गया, पूजा करते बम्मन उणे बाहर धकाया. अभंग नामदेवाचं पण हिंदीत आहे हा. ते पाठ नसल्यामुळे नारे नारे म्हणते टाळकरी. ठीक आहे, काही हरकत नाही, पण मजा पहा. ही नदी न जात मोरी पंढरी के राया, ऐसा तो म्हणे नाम दर्जी काहे को बनाया. ताड़ बिना लेकर नामा देवल में गया, पूजा करते बम्मन उन्हें बाहर धकाया. देवल के पीछे नामा अल्लग पुकारे, जिधर जिधर नामा उधर देऊलई फिरे. रविल देऊळ जगा माझ ख्याते, रविल देऊळ जगा माझ ख्याते. नामदेव हाती दूध प्याला, नामदेव हाती रविल देऊळ जगा माझ ख्याते, रविल देऊळ जगा माझ ख्याते. नामदेव हाती दूध प्याला, नामदेव नामदेव हाती, नामदेव औंढ्या नागनाथाचा इतिहास. फिरविले देऊळी जगा माझी ख्याती. हिंदीत आहे. जिधर जिधर नामा उधर देऊलई फिरे, नाना बरन गवा उनका एक बरन दूध. तुम कहा के बम्मन हम कहा के सूद. मन मेरी सुई तन मेरा धागा, केशव जी के चरण पर नामा सिंपी लागा. एवढा उठाठेव केली पण अभंग थांबवला शिंपी शब्दावर. मी का नामा सिंपी लागा. अरे हा स्वाभिमान आहे. प्रत्येक समाजात संत आहे आणि त्या त्या संतांनी आपल्या आपल्या समाजाचा स्वाभिमान व्यक्त केलेला आहे. ज्यांचा अभंग आहे ते सेना महाराज सुद्धा. आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक, कशी का करेना, पण शेवटी वारीक वारीक शब्द आला का नाही, हा स्वाभिमान आहे. नावियाचे वंशी, नावियाचे वंशी, जन्म दिला रुसे केशे, जन्म दिला रुसे केशे. आवाज द्या भाऊ माईकला. प्रति पाळावे धर्मासी, प्रति पाळावे धर्मासी, पाळावे धर्मासी, पाळावे धर्मासी. व्यवहारासी न संडे, व्यवहारासी न संडे, व्यवहारासी न संडे. व्यवहारासी न संडे. ऐका स्वधर्म विचार, 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 ऐका स्वधर्म विचार. याचे वंशी जन्म दिला ऋषिकेशी, प्रतिपाळावे धर्माची, व्यवहाराची न संडे. याचे वंशी जन्म दिला ऋषिकेशी, प्रतिपाळावे धर्माची, व्यवहाराची न संडे. नावियाचे वंशी जन्म दिला ऋषिकेशी, प्रति पाळावे धर्मासी, व्यवहारासी न संडे. ऐका स्वधर्म विचार धंदा करी दोन प्रहर. हा अभंग वाचा तुम्ही. दोन प्रहर म्हणजे सेना महाराज व्यवसाय धंदा करत होते दुपारपर्यंत. धंदा करी दोन प्रहर. आणि एकदा दुपार झाल्यावर आंघोळ केली, नित्यनेम पूजा झाली की दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत धोकटीला हात लावायचा नाही. मग ते जाण शिवू नये धोकटी.
लटकून ठेवली 12 वाजता की सकाळी दुसऱ्या दिवशी हात लावायचा. आता रात्री 12ला हजामती करणारे असल्यामुळे सलूनवाल्याचा इलाज नाही, हे तेव्हा सांगतो. मागुती हे जाण शिवू नये धोक. असे संत सेना महाराज, ते महाराष्ट्रातले, पण त्यांच्या 7 पिढ्या पोट भरायच्या निमित्ताने तिकडे बुंदेलखंड राजाच्या पदरी सेवा. त्यांचे वडील देवीदास सेना महाराजांचे, आडनाव वैद्य. वैद्य सेना देवीदास वैद्य. पण देवीदास आणि विठ्ठलपंत हे गुरुबंधू, हा संबंध लक्षात घ्या. ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत, सेना महाराजचे वडील देवीदास एका गुरुकडे शिकले, रामानंदाकडे. आता थोडासा संदर्भ लक्षात, आणि वेळच संपवतो, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आणि रामानंदजी रोज शेवटी एवढं वाक्य वापरायचे, बरं का रे, आता देव महाराष्ट्रात आहे, आयुष्यात एकदा तरी त्याचं दर्शन घ्या. महाराष्ट्रात जाऊन पंढरपूरला तो भक्ताची सेवा करतो, नवल नाही, भक्ताची सेवा करणाऱ्याचीही सेवा करतो. हे रोजचं वाक्य, रोजचं वाक्य. पुढे विठ्ठलपंत महाराष्ट्रात आले, देवीदास राजाच्या पदरी. विठ्ठलपंतांनी परत गृहस्थाश्रम, 4 लेकरं झाले, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताई. तिकडे विठ्ठलपंतांना, इकडे सेना महाराज मुलगा झाला देवीदासला. तो राजा क्रूर स्वभावाचा होता, ज्याच्या पदरी सेवा होती. रोज सेना महाराजांना देवीदास सांगायचे, बरं का सेना, आपण महाराष्ट्रातलेच, पण 7 पिढ्यापासून आलो इकडे पोट भरायला. आणि माझे गुरु रामानंदजी रोज सांगायचे की एकदा तरी महाराष्ट्रात जाऊन पांडुरंगाचं दर्शन घ्या. तो भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो, पण कार्यव्यापामुळे मला जमलं नाही सेना. कधीतरी वेळ मिळाली तर महाराष्ट्रात जा, पांडुरंगाचं दर्शन घे. शेवटी थकता काळ आला, देवीदासला खाली टाकलं मरायच्या वेळेला, आणि नियम म्हणून मांडी घालून सेना महाराज बसले. बापाचं डोकं मांडीवर घेतलं, डोळे भरलेले होते अश्रून. बाबा रडता? हो बेटा, प्रपंचासाठी नाही रडत, माझ्या गुरुनं एवढं सांगून एकदाही मला महाराष्ट्रात विठ्ठलाचं दर्शन घ्यायला जाता आलं नाही, याच्यासाठी रडतो. मी आताही सुखानं प्राण सोडायला तयार आहे, फक्त मला वचन दे शेणा, एकदा तरी महाराष्ट्रात जाऊन त्या विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं. इच्छा पूर्ण करील बाबा. आणि हो, पंढरपूरला गेल्यावर माझे गुरुबंधू विठ्ठलपंत, त्यांना 4 मुलं आहेत, 4ही अधिकारी आहे, महान अधिकारी आहे. तर पंढरपूरला दर्शन घेतल्यानंतर आळंदीला जाऊन माझ्या गुरुबंधूच्या मुलांची भेट घेऊन, हो बाबा, आणि प्राण सोडला बापा. उत्तराधिकारी आता सेना झाले. ज्या राजाची सेवा त्याला कोड होती, गरम डोक्याचा होता, कार्यव्यापामुळे सेना महाराजालाही जाता आलं नाही महाराष्ट्रात दर्शनाला. पण बापाचा शब्द, ते तीर्थयात्रेच्या निमित्तानं काही वारकरी दिसायचे, खांद्यावर झेंडा, चंदन, तुळशीच्या माळा, ज्ञानबा तुकाराम. मग सेना महाराज त्यांच्या पाया पडायचे, घरी न्यायचे, त्यांना आंघोळ्या घालणार, जेवण देणार, यथाशक्ती दक्षिणा, पायावर डोकं ठेवणार, त्यांच्या हजामती करणार. हा नियम सेनानी, कारण बाप म्हणला होता
तो भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो. मला नाही जाता आलं, मग त्याचे भक्त आहे वारकरी, त्यांची सेवा. एकदा वारकरी 5-10 आले असतील. हजामती चालू आहे. त्या रामसिंह त्याचं नाव. जा रे सेनाला बोलवा, दाढी करायची म्हणाव. सेवक पळत आले. सेना कुठं आहे? बायको दारात होती सेनाची. राजाने बोलावलं हजामतीला. अहो ते महाराष्ट्रातले विठ्ठलाचे भक्त आले, झेंड्यावाले वारकरी, त्यांच्या हजामती चालू आहे. ते झालं की पाठवते मालकाला. सेवक वापस. राजाने विचारलं, का रे सेना आला नाही? ते महाराष्ट्रातले वारकरी आले म्हणतात, वारकरी झेंड्यावाले, त्यांच्या हजामती चालू आहे म्हणे त्याची बायको, आणि त्या संपल्यावर पाठवतो म्हणे. आता सेनाचं दरबारात वर्चस्व सहन न होणारे काही होते, त्यांना आयतच कोलीत मिळालं. शपारलाय तो. इथून सुरुवात. हे आगीत रॉकेल. तुमच्यापेक्षा झेंड्यावाले वारकरी कोण मोठे लागले? तुमची हजामत डावलून त्या वारकऱ्याची तुमचा अपमान. हे आधीच रागीट होतं. जा त्याला ओढत आणा आणि फासावर द्या. आता फासावर द्या शब्द उच्चारल्याबरोबर विटेवरच्या देवाच्या डोळ्याला धारा लागल्या. अरे माझ्या सेनाला फाशी कशाबद्दल? माझ्या वारकऱ्याची सेवा केल्याबद्दल. क्षणार्धात जगाचा बाप सेना न्हावी झाला. धोकटी पळतच दरबारात आला आणि साष्टांग दंडवत राजाला. चुकलं सरकार, आजपासून असा अपराध घडणार नाही. मी पाया पडतो, मला कामावून कमी करू नका, लेकरं आहेत मला, तुमच्या पाया पडतो. ठीक आहे, केली क्षमा तुला. मग हजामत सुरू केली. तर याला काय माहिती, जगाचा बाप माझी हजामत करतोय. ते पाणी लावायची वाटी असते ना, ते स्प्रे नाही, ते तणनाशक सारखा स्प्रे, ते नाही. भारतीय बैठक. वाटीमध्ये पाणी, तो राजा वाटीतल्या पाण्यात पाहायचा. पाण्यात देव दिसायचा. पुढं पाहायचा तर सेना नावी. चकित झाला. कैसे नवल झाले परी, कैसे नवल झाले, कैसे नवल झाले परी, नवल झाले परी. वाटी माझी दिसे हरी, वाटी माझी दिसे हरी, वाटी मध्ये दिसे हरी, वाटी मध्ये दिसे हरी, वाटी मध्ये दिसे हरी, वाटी मध्ये कैसे नवल झाले परी, वाटी माझी दिसे हरी, वाटी माझी दिसे हरी, वाटी माझी दिसे हरी. कैसे नवल झाले परी, वाटी मध्ये दिसे हरी, वाटी मध्ये दिसे हरी, वाटी मध्ये दिसे हरी. कैसे नवल झाले परी, वाटी माझी दिसे हरी. राजा वाटीतल्या पाण्यात पाहायचा तर देव दिसायचा, आणि पुढं बघितलं तर सेना न्हावी. मग ते सगळे झाल्यावर ते आरसा नाही दाखवत का, तो फिट केलेला आरसा नव्हता, तेव्हा दाखवावा लागत होता. काही कमी जास्त सरकार, सेनाच्या रूपातला देव म्हणतो राजाला, काही कमी जास्त पाहून घ्या. आणि जेव्हा राजानं आरशात बघितलं,
रूप पाहता दर्पणी 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 आत दिसे चक्रपाणी आत दिसे चक्रपाणी रूप पाहता दर्पणी रूप पाहता दर्पणी आनंदी चक्रपाणी आनंदी चक्रपाणी रूप पाहता दर्पणी रूप पाहता दर्पणी रूप पाहता दर्पणी आत दिसे चक्रपाणी. आरशात राजा बघत होता तर देव दिसत होता आणि पुढं शेणा दिसायचा. पार चकित झाला राजा. शेणा महाराज म्हणाले, म्हणजे देवाच्या रूपातले, मालक काय अजून वेळ आहे माझ्याकडे, तुमची मालिश करून देतो. मालिश सुरू केली. कोड होती राजाला. हात लागल्याबरोबर कोड गेली. कोण आहे हा? वैद्याचा राजा. तुका म्हणे वैद्य राजा पंढरीच्या निवास. मग कोड जायला काय? भवरोगा ऐसे जाय. कोड काय? कोड गेले. आणि त्याला 10 झालेला होता. तो शांत झाला. शेना किती वर्ष सेवा करतोय बाबा, पण आजच्या सारखा आनंद नाही मिळाला. याला काय माहिती पंढरपूरचा देव आलाय म्हणून हजामतीला. अरे माझी कोड गेली, अंग चकाकायला लागलं, शांती प्राप्त झाली, 10 संपला, मी प्रसन्न आहे. शेना म्हणाले, ते काय माझ्यात काय सामर्थ्य आहे सरकार, ते कावळ्या उडायला काडी मोडायला, तसं माझा हात लागायला आणि तुमचं कोड जायला योग असेल. माझ्यात काय, मी प्रसन्न आहे. वंजळभर मोहरा. अहो हे माझं कर्तव्य केलं सरकार, माझं कर्तव्य केलं. ते काय उदास आहे काय? उदास नाही ना तुम्ही? फार मला प्रसन्नता वाटे ना तुमच्याकडे पाहिल्यावर, म्हणून म्हटलं काय थोडं फ्रेश राहायचं, म्हणजे वक्त्याला आनंद येतो. फार तुम्ही घरचं कोणी गेल्यासारखं असल्यावर नाही. हे पहा, नाही तर मग इकडे बसा, तो आनंद निघून जातो. ते काय होतं, प्रत्येक ठिकाणी बसण्याच्या पद्धती आहे. 10व्याला गेल्यानंतर किती आनंद झाला तुम्हाला की कटकट गेली तरी उतरून चेहरा बसायचं. वाईट झालं, वाईट झालं, वाईट झालं म्हणायचं. आणि कीर्तनाला आल्यावर कितीही दुःखद घटना घरात घडली तरी प्रसन्न बसायचं. अरे साधं गणित आहे. ते मोहाचा रस पिणारे केवढ्या प्रसन्नतेनं पितात, एकमेकाच्या ग्लासाला ग्लास लावून चेअर्स. केवढं फ्रेश असतंय ते. मग मोहाचा रस पिताना ते एवढे प्रसन्न आहे, तर अमृताचा रस घेताना आपण किती प्रसन्न पाहिजे. चेहरा उतरू नका. विठ्ठल 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 वंजळभर मोहरा सोन्याच्या. अहो मी काय केलं? माझं कर्तव्य केलं राजे. नाही, मी प्रसन्न आहे, प्रसन्न आहे. नको म्हटलं तरी त्या धोकटीमध्ये वंजळभर सोन्याच्या मोहरा राजानं टाकल्या.
धोकटी उचलली सेना महाराजाच्या रूपातल्या देवानं, जिथून आणली होती तिथं नेऊन लटकवली. कारण सेना महाराजाकडे राजाची हजामत करणारी धोकटी स्पेशल होती, जनरल मग बाकीचे, हे बाकीचे, हे स्पेशल, ते बाकीचे. योग असा, हजामती वारकऱ्याच्या संपल्या. मग बायको म्हणाली, अहो अर्धा तास झाला, राजाचे सेवक आले होते, दाढी करायची म्हणाले राजा. तू काय म्हणली? मी म्हणलं वारकऱ्याच्या हजामती चालू आहेत, त्या झाल्यावर पाठवते. काय करून बसली, आधीच रागीट डोक्याचा आहे ते. काहीच मागचा पुढचा विचार केला नाही. ती धोकटी उचलली जी स्पेशल होती राजाची, लटकवली, पळतच गेला सेना आणि पुन्हा दंडवत राजाला. चुकलं मायबाप, थोडा उशीर झाला, क्षमा करा, एवढ्या वेळेला पुन्हा असा अपराध घडणार नाही. काय झालं? अहो तुमची हजामत करायला यायला उशीर झाला मला. अरे तू आताच हजामत करून गेला? चेष्टा करू नका गरीबाची, मी आलो नाही, एवढ्या वेळेला अपराध माफ. अरे तू आताच गेला सेना हजामत करून. हे बघ मला कोड होती, तू मालिश केली, कोड गेली, अंग चकाकायला लागलं, माझा दाह शांत झाला. अहो मी आलोच नाही राजे. अरे काय खोटं बोलतो सेना, तू नको म्हटलं तरी मी वंजळभर मोहरा तुझ्या धोकटीत टाकल्या. मग मांडी घालून बसला सेना, धोकटी उघडली तर मोहरा. त्या मोहरा पाहिल्यावर सेना महाराजाला बाप आठवला. मरताना माझा बाप म्हणाला होता, सेना पंढरीचा पांडुरंग त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो. आज उत्तर मिळालं. मी तिकडे वारकऱ्याच्या हजामती केल्या आणि माझ्या पांडुरंगानं माझ्या सरकारची हजामत केली. का रडतो सेना? राजे, माझ्यासाठी माझ्या जगाच्या बापाला तुमची हजामत करावी लागली. आजपासून सेवानिवृत्त होतो. आता मी माणसाची सेवा करणार नाही, देवाची. आणि मग सेना पंढरपूरला येतोय. बसा. पांडुरंगाचं दर्शन घेतलं. आता एवढी वेळ नाही आपल्याकडे एकनाथ भाऊ, दर्शन घ्या. आणि पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर महाद्वारात संत नामदेवराय दिसले. त्यांचंही दर्शन घेतलं. ओळख नव्हती कुठले आपण, तसे आम्ही महाराष्ट्रातलेच, पण 7 पिढ्यापासून पोट भरायला गेलो तिकडे. माझा बाप देवीदास, रामानंदाकडे शिक्षण झालेलं. मरताना सांगितलं होतं की पंढरीचा पांडुरंग त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो. 1 महिन्यापूर्वी अनुभव आला. मी भोळ्या बाबड्या वारकऱ्याच्या हजामती करत होतो आणि जगाचा बाप माझ्या राजाची हजामत करीत होता. मी सेवेचा राजीनामा दिला आणि सांगितलं, सरकार आता माणसाची सेवा नाही, देवाची करणार. म्हणून आलो. आणि माझे वडील म्हणाले होते, नामदेवराय, काय, विठ्ठल पंत आणि माझे वडील गुरुबंधू, ते म्हणाले होते की माझ्या गुरुबंधूला 4 मुलं आहे, अधिकारी मुलं आहे, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई. जर वेळ मिळाली तर पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन झाल्यावर आळंदीला जाऊन माझ्या गुरुबंधूच्या मुलाचंही दर्शन घे म्हणाले होते. तेव्हा मला आता नामदेवराय माऊलीचं दर्शन घ्यायला आळंदीला जायचं आहे. हे ऐकल्यावर नामदेवराय रडायला लागले. का रडता महाराज? उशीर केला सेना? का? 1 महिना झाला आम्ही सगळे गेलो आळंदीला. माऊलीला समाधी, साक्षात देवानं तो उत्सव केला. माऊलीनं समाधी घेतली. आता तुला माऊलीचं दर्शन होणार नाही. मग नामदेवाच्या गळ्याला बिलगून पंढरपुरात सेना महाराज रडले. नामदेवा, मला पांडुरंगाचं दर्शन झालं नसतं तरी चाललं असतं.
पण माऊलीचं दर्शन व्हायला पाहिजे होतं. का? माझा बाप मरताना म्हणाला होता की जगावर अगणित उपकार ज्ञानोबा रायाचे. केवढा केला उपकार, 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 हो केवढा केला उपकार. काय बाणू मी पामर, केवढा केला उपकार, केवढा केला उपकार, काय बाणू, काय बाणू, मी पामर, केवढा केला उपकार, केवढा केला उपकार, उपकार. केवढा केला उपकार, केवढा आणि एवढा शब्द जवळजवळचे आहे, पण जमीन अस्मान इतकं अंतर आहे. केवढा अमर्याद आहे आणि एवढा मर्यादित आहे. मराठीकडे लक्ष द्या. तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार. कोणता? सांगा देवा नमस्कार. चालले जाईन तुम्ही, माझाही नमस्कार सांगा देवाला, बस एवढा उपकार करा. ह्या एवढ्याला मर्यादा आहे, पण केवढा केला हा अमर्याद आहे. म्हणून मराठी लक्ष द्या. केवढा अमर्याद उपकार करण्यामध्ये संतांचा पहिला नंबर आहे. संत बिटप सरिता गिरिधरणी परहित लागे सबनके करणे. संत बिटप सरिता गिरिधरणी, संत बिटप सरिता गिरी आणि धरणी ही पाचही परोपकारासाठी आहे. पृथ्वी परोपकारासाठी आहे. समाजातून माणूस गेला, मांडीला लात लागली, नमस्कार केला नाही तर तो खालचा लाल डोळे करतो. दिसत नाही का? माणसा तुडवत चालला. माणसाची लात माणसाला लागली, माणसं सहन करीत नाही. 85 वर्षे जोडे घालू घालू पृथ्वी तुडवली, एकही दिवस रागावली नाही. फक्त उपकार करणे एवढंच पृथ्वीला माहित आहे. परोपकारासाठी पृथ्वी. नदी परोपकारासाठी. फेडीत पापताप पोखीत तिरीचे पादप. आमची भावकी असली पाहिजे शिवाजीराव कर्डिले. दाढीमुळे ओळखतात आता, नाही तर पूर्वी दोघालाही ओळखत नव्हते. बरोबर, तेच आहे, तेच आहे. विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल भगवान वीर माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान गोपाल कृष्ण भगवान उमापति महादेव की काल भैरवनाथ भगवान येळकोट येळकोट हला विठ्ठल
तेच मी विचारणार होतो. ते इथे या तुम्ही दोघं. ते तुम्ही बरोबर आहे साऊंडसाठी. हां बस तर चालेल. या इथे माझ्याजवळ बस. काय हरकत नाही. बरोबर आहे तिथं काही अडचण नाही. बरं तुम्हाला जोडीदार. हां बरं नाही असं थोडं इकडेच त्याला वाजवायला अडचण नाही. काय हरकत नाही. थांबणार आहे म्हणे साहेब. आता काही अडचण नाही कारण त्यांच्याही मागे व्याप असतो. मी मोकळ्या मनाने सांगतो आपल्या आपल्या ड्युट्या करायच्या. सगळ्यांनी गोपीचंदन लावलं तर भारताचं कसं होईल म्हणून ठीक आहे. हे अतिप्रेमाचं बोलणं आहे. विठ्ठल विठ्ठल एकंदर 5 परोपकारी. पृथ्वी परोपकारासाठी, नदी परोपकारासाठी, उगमापासून सागराला मिळेपर्यंत परोपकाराचं कार्य नदी करते. फेडीत पाप ताप पोखी तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. तीरावरील वृक्षाला जीवन देऊन फलीभूत करते. स्नान करणाऱ्याचं पाप घालवते. तहानलेल्याची तृषानिवृत्ती करते. एकनाथ बुवान पैठण सारख्या ठिकाणी धरण झालं म्हणजे 2-4 जिल्हे सुखी करते. परोपकाराचं कार्य नदी. अमृतासारखं जीवन जगाला देणाऱ्या नद्यांचं उगमस्थान पर्वत आहे. पर्वत हा नद्यांचा बाप आहे. नद्यांचा बाप आहे पर्वत. नद्या मुली आहे. तुम्ही आता घुगे महाराजाकडून ऐकलंही असेल रामायणामध्ये. राम जन्म दुपारी होणार होता तर आनंद चौघाला सकाळी झाला होता. कोण चौघ? बनकुसुमित गिरी गणमणियारा. त्याच्यात गिरी आहे. बनकुसुमित गिरी गणमणियारा स्रवई सकल सरिता अमृतधारा. जोग लग्न ग्रह बार तिथी सकल भये अनुकूल वगैरे 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 मध्ये. रामाचा जन्म दुपारी होणार आहे कर्डिले साहेब, पण जन्म चौघाला सकाळी झाला. वनाला, मण्याला, पर्वताला आणि वाऱ्याला. पहला आनंद वनाला झाला तेव्हा विचारलं जंगल आपको किस बात की खुशी. जंगल ने जवाब दिया जिसका जन्म दोपहर को होने वाला वो तो 14 साल जंगल आने वाला है. पहिलं खुश झालं जंगल पण. नंतर मण्याला आनंद. विचारलं तुम्हाला आनंद कशाचा. मण्याने उत्तर दिलं आमच्या नावाचा उल्लेख होणार आहे रघुकुल मणी. मणी खुश. वारा आनंदानं वाहू लागला. पवन आपको किस बात की खुशी. तो पवन ने जवाब दिया जिसका जन्म दोपहर को होने वाला है उसकी सेवा में मेरा बेटा हनुमान लगने वाला है. तर हनुमंताचा बाप आहे वारा. आणि शेवटी पर्वताला आनंद झाला. कर्डिले साहेब विचारलं अरे तुम्हाला कशाचा आनंद. पर्वताने उत्तर दिलं आमच्या लेकी सासरी गेल्या, पुन्हा बापाच्या भेटीला आंबे रसाला सुद्धा आल्या नाही. मग आता लेकी भेटणार असल्याचा आनंद. म्हणजे अरे ज्याचा जन्म दुपारी होणार आहे तो 14 वर्षे वनवासात जाणार आहे. त्याची पत्नी रावण चोरणार आहे. रावणासोबत त्याचं युद्ध होणार आहे. युद्धासाठी त्याला वानर सेना लंकेत न्यावी लागणार आहे. वानर नेण्याकरता त्याला समुद्रावर पूल बांधावा लागणार आहे. पूल बांधण्यासाठी जगातले पर्वत उचलू उचलू समुद्रात टाकणार आहे. तिथं सासरच्या लेकी पप्पाला भेटणार आहे. म्हणून गिरी हा शब्द आहे. गिरी गण मणियारा. पर्वत परोपकारासाठी, वृक्ष परोपकारासाठी. जैसा आम का पेड़ वैसा संत का हेत, नीचे से मारे पत्तर ऊपर से फल देत. आंब्याच्या झाडाला कैऱ्या आल्या म्हणजे दगड मारा तुम्ही. दगड मारणाऱ्यावर झाड रागवत नाही, त्यालाही 2-4 कैऱ्या बक्षीस देतं. का लावणी जयाने केली जो खांडावया घाव घाली. दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. जसं काही काही ग्रामपंचायतमध्ये येताना एक कमान असते अमुक अमुक ग्रामपंचायत आपले सहर्षे स्वागत करीत आहे. आणि जाताना असतं अमुक अमुक ग्रामपंचायत आपली आभारी आहे. बोर्डात बदल नाही. कोणी येऊ द्या जाऊ द्या. पुढारी येऊ द्या. ग्रामपंचायतचा बोर्ड आहे ग्रामपंचायत आपले सहर्षे स्वागत करीत आहे. कीर्तनकार येऊ द्या. ग्रामपंचायत आपले सहर्षे स्वागत करीत आहे. तमाशा मंडळ येऊ द्या. ग्रामपंचायत आपले सहर्षे स्वागत करीत आहे. दारू विकणारे येऊ द्या. ग्रामपंचायत आपले सहर्षे स्वागत करीत. रात्री गाव झोपल्यावर चोरट्यांची टोळी येऊ द्या. ग्रामपंचायत आपले सहर्षे. त्याच्यात बदल नाही. बरं पुढारी
भाषण करून जाऊ द्या, ग्रामपंचायत आपली आभारी आहे. कीर्तनकार कीर्तन करून निघाला, ग्रामपंचायत आपली आभारी आहे. तमाशा मंडळ तमाशा ठोकून निघालं, ग्रामपंचायत आपली आभारी आहे. दारूचा कॅन मोकळा करून घुगे पाटील दारू नाही विकणारं निघालं, ग्रामपंचायत आपली आभारी आहे. आणि सगळ्या गावाच्या तिजोऱ्या मोकळ्या करून पहाटे 2:45ला चोरटे जाऊ द्या तरी बोर्ड आहे, ग्रामपंचायत आपली आभारी. तसं वृक्षाचं का लावणी जयाने केली जो खांडावया घाव घाली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. म्हणून खालून दगड मारा झाडाला, तरी दगड मारणाऱ्यालाही झाड 2-4 फळं बक्षीस देतं. जसं दगड मारणाऱ्यालाही फळ देणं हा वृक्षाचा स्वभाव आहे, तसं अपकार्यावरही उपकार करणं हा संताचा बाणा आहे. ते तेवढ्यासाठीच आले. ते उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी. ते उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी, ज्या घर वैकुंठी ते येथे उपकारासाठी आले. काही उपकार करतात कर्डिले साहेब, पण उपकार्यावर हे 4 तुकडे पडतात. उपकार्यावर उपकार, अपकार्यावर अपकार, उपकार्यावर अपकार, अपकार्यावर उपकार. उपकार्यावर उपकार म्हणजे यानं त्याला तंबाखू दिला की ते याला चुना देतं. बस हे सगळे कीर्तन पाठ आहे तुम्हाला, कारण नुसता तंबाखू खाऊ नये. भगवंत म्हणे अर्जुना, जो खाय तंबाखू चुना तो भक्त माझा जुना. ही ओवी ज्ञानेश्वरीतच आहे, पण अध्याय 19. तंबाखू म्हणे मी रघुनाथ शक्ती, जो खाय त्याला तात्काळ मुक्ती. जो सोंगी त्याला बहुसुख वाटे, जो ओढे त्याला रघुनाथ भेटे. रघुनाथ म्हणजे काशीनाथ पाटील प्रभू रामचंद्र नाही, दुसरा तलप आलेला रघुनाथ. यानं विडी ओढली धूर निघला की रघुनाथ आलाच. जो ओढे त्याला रघुनाथ भेटे. तंबाखू म्हणजे इतिहास आहे. एक सुशिक्षित बेकार पिंपळाच्या पारावर 5-25 अशिक्षित बसले होते. तिथं उभं राहलन, म्हणाला तुम्हाला वेळ घालवण्यापेक्षा इतिहास सांगू का? इतिहास सांगा ना. इतिहास सुरू केला सुशिक्षित बेकारानं, बरं का कर्डिले साहेब. तंबाखूची पुडी खिशातून काढली ना हातावर तंबाखू ओतला. पहिल्यांदा व्यापाराच्या निमित्तानं इंग्रज भारतात उतरले. ओतला तंबाखू. निमित्त व्यापाराचं होतं, पण निमित्त व्यापाराचं करून इंग्रजांनी आपला भारत मळला भारत. काहींनी विरोध केला, यश आलं नाही. त्याच्यात मोठे मोठे गेले. लाला राजपतराय गेला, भगतसिंग गेला, राजगुरू गेला. मग गांधीजींना सहन होईना गांधीजींना. मग गांधीजी उतरले. इतिहास कळतो तुम्हाला. आणि मग गांधीजीनं चळवळ सुरू केली. चळवळ हे अनुभव घेणारे जास्त असतात. आणि गांधीजीनं चळवळ सुरू केल्यावर मग मात्र इंग्रजांना पळता भोई थोडी झाली. एक दिवस नाईलाज झाला आणि इंग्रज आपला गाशा गुंडाळून भारत सोडून गेले. तास संपला पासून. हे त्याला तंबाखू देतं, हे त्याला चुना देतं. याला म्हणतात उपकार्यावर उपकार. यानं त्याच्यावर तंबाखूचा उपकार, त्याने त्याच्यावर चुन्याचा. अपकार्यावर अपकार. यानं त्याची गंज पेटवली. 6 महिन्यानं हे त्याचा गोठा पेटवतं. हे चांगलं कीर्तन पाठ आहे. अपकार्यावर अपकार. काही उपकार्यावर अपकार. ते विंचू पाण्यात वाहत होता. कर्डिले साहेब बेंडकोळीला दया आली. गेली पोहत 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 अर्ध्या धारात विंचवाला पाठीवर घेतलं. परतीचा प्रवास सुरू झाला. जोपर्यंत पाण्यातला प्रवास होता तोपर्यंत बेंडकोळीच्या पाठीवरचा विंचू हरिभक्त परायण होता. माझा धोक्यात जीव आहे. शांत होता. आणि ती काठाला आली. विंचवाला वाटलं आता तर वाचलो, पण हिला माहिती करून द्यावं पठ्ठ्याला काय म्हणतात.
उतरता उतरता नांगी मारली. 3-3 फूट उड्या मारत होती बेंडकुळी. याला म्हणतात उपकार्यावर अपकार. तंबाखू चुना उपकार्यावर उपकार, गोठान गंज पेटवणे अपकार्यावर अपकार, बेंडकुळीला नांगी मारले हा उपकार्यावर अपकार. म्हणजे काही उपकार्यावर उपकार करतात, काही अपकार्यावर अपकार करतात, काही उपकार्यावर अपकार करतात, पण संत अपकार्यावरही उपकार करतात. हे लक्षात ठेवा. नाहीतर विचार करा, आता कोणती दिंडी निघू द्या कर्डिले साहेब, ज्ञानबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम, खोटा आहे का? नुसतं ज्ञानबा तुकाराम म्हणणाऱ्याला गुलाबजाम आहे, त्यांना मांडे भाजायला खापर नाही मिळालं. आता दह्या दुधाच्या घागरीची लाईन लागली अभिषेकासाठी, पण 750 वर्षापूर्वी अर्ध फुलपात्र दूध जर माऊलीला कोणी प्यायला दिलं असतं तर तेव्हा गावात राहू दिलं नाही. झोळी फाडली, पडलेलं पीठ उचलून नेतील म्हणून लातणी घासून काढलं, पाणी पिऊन झोपावं लागलं. एवढा त्रास तरी ग्रंथ ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यावर निवृत्तीनाथ प्रसन्न. काय पाहिजे ज्ञानदेवा? मला जन्मभर ज्यांनी त्रास दिला दादा, त्यांचा दुर्जनपणा जाओ. याला म्हणतात अपकार्यावर उपकार. म्हणून केवढा केला उपकार, केवढा केला उपकार, केवढा केला उपकार, केवढा केला उपकार. कायवानू 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 मी पामरा, केवढा केला उपकार, केवढा केला उपकार. कायवानू मी कायवानू मी कायवानू मी पामरा, केवढा केला उपकार, केवढा केला उपकार, केला उपकार, केला उपकार. केवढा केला उपकार. आणि ते वर्णन करायला शब्द नाही, म्हणून काय वाणू मी पामर. हे पहा, आजोबाचं नातवावर खूप प्रेम असतं कर्डिले साहेब. मुलापेक्षाही आजोबा उपवासी राहील जत्रेला गेल्यावर, पण नातवासाठी खाऊ आणतोच. नातूही असा बिलिंद, खाऊची अपेक्षा पप्पाकडून नाही करत, आजाकडून. नातू म्हणतो आजा आणल माझा, पप्पा नाही आण, आजोबा. आजाचं प्रेम नातवावर मुलापेक्षा जास्त, तुमच्या सावकारकीच्या भाषेत मुद्दलापेक्षा व्याजावर. हे चांगलं कळतं कीर्तन तुम्हाला. हा, एवढं प्रेम. तरी एखादा आजोबा असा कंजूस असतो, साधा विंचू उतरायचा मंत्र नातवाला देत नाही. त्याला माहिती आहे, नातवाला जर मंत्र सांगितला तर माझा तंबाखू गेला. कारण याला विंचू चावला ते येतंय, हे मंत्र टाकतंय, विंचू उतरला म्हणजे ते 5-50 रुपये याचा 8 दिवसाचा तंबाखू होतो. त्याला वाटतं नातवाला जर मंत्र शिकवला तर मग माझ्याकडे कोण येईल, माझा तंबाखू गेला. एवढा कंजूस आजोबा असू शकतो की नातवाला विंचू उतरायचा मंत्र सांगत नाही, पण भवसागर तरायचं तंत्र ज्या संतांनी समाजाला दिलं ते केवढे उदार. उदार तुम्ही.
उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत उदार तुम्ही संत माय बाबा कृपावंत उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत माय बाबा कृपावंत माय बाप कृपावंत माय बाबा कृपावंत माय बाप कृपावंत केवढा केला उपकार केवढा केला उपकार केवढा केला केवढा केला उपकार उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत माय बाप कृपावंत माय बाप कृपावंत उदार तुम्ही माय बाप माय बाप कृपावंत माय बाप कृपावंत अरे विंचू उतरायचा मंत्र आजोबा नातवाला शिकवत नाही. भवसागर तरायचं तंत्र ज्या संतांनी समाजाला दिलं ते केवढे उदार. उदार तुम्ही संत. तसं कर्डिले साहेब देवही उदार आहे, देवही उदार आहे, पण त्याच्या उदारतेत एक अडचण आहे. आधी घेतो न मग देतो. मग लेका देवा तुझ्यापेक्षा आमच्या गावाचा दुकानदार चांगला. गोडे तेल देतो, साखर देतो, गव्हाचं पीठ, तांदूळ देतो, हरभऱ्याची डाळ देतो. पैसे पगार झाल्यावर महिन्यानं घेतो, पण महिनाभर आधी देतो. आमच्या गावचा दुकानदार आधी देतो आणि मग बिल घेतो. आणि देव आधी घेतो न मग देतो. घेशी तेव्हा देशी ऐसा घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार घेशी तेव्हा देशी देशी तेव्हा देशी ऐसा देशी तेव्हा देशी ऐसा असची उदार देशी तेव्हा देशी ऐसा घेसी तेव्हा देसी ऐसा घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार घेसी तेव्हा देसी ऐसा देशी तेव्हा देशी ऐसा असची उदार देशी तेव्हा देशी ऐसा देवा तुझा कृपनाथ वर काय वरून देवा तुझा कृपनाथ वर घेसी तेव्हा देसी ऐसा तेव्हा देशी ऐसा अससी उदार घेसी तेव्हा देसी ऐसा ऐसा देशी तेव्हा देशी ऐसा असची उदार तेव्हा देशी ऐसा घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. देव म्हणले काय, जिथे तिथे अपमान करता माझा नामदेवराय. कोणाचं काय घेतलं न मग दिलं, कोणाचं काय घेतलं न मग दिलं हे नंतर बघू. पण माझा प्रश्न आहे देवा, तू घेतल्याशिवाय कोणाला काय दिलं? सांगत्वा कवना काय दिले, सांगत्वा कवना काय दिले, सांगत कवना काय दिले सांगत कवना काय दिले उदाराचा राणा म्हणावी आपणा, उदाराचा राणा म्हणला गेलो आपला उदाराचा राणा म्हणवीसी आपणा, उदाराचा राणा म्हणवीसी आपला सांगत कवना काय दिले, सांगत कवना काय कवना काय दिले सांगत कवना काय
भांडण हळू शब्दात नसतंय करडिला. करडिले साहेब, भांडण म्हटले की आवाज वाढतो. सांग तो कवना काय दिले. नामदेवाचं भांडण. उदाराचा राणा म्हणविसी आपणा आणि सांगतो कवना काय दिले. ते द्रौपदीला अन्न नाही दिलं का नामदेवा? माहिती आहे मला. पहिलं भाजीचं पान घेतलं आणि मग दिलं. एवढी आकांती मागसी भाजी पान आणि मग दिले अन्न ऋषी लागी. बर, सुदामजीला सोन्याची नगरी दिली ना, ते माहित आहे देवा. ते बिचार उपवाशी आलं, ते येतच नव्हतं. एखाद्या वेळेला माणूस बढाई मारतो का नाही करडिले साहेब, तिकडून आला म्हणजे बायको येड्या बाबूचं सरपण बोलं पेटत नाही, धुरानं घर भरलं आणि हे आलं काही सांगतं तुला काय कळलं का? काय माझा मित्र मुख्यमंत्री झाला. बायको म्हणली काय करू, भाजी टाकायला रॉकेल नाही, बसला बाता मारत. तसं सुदामजी, पत्नीचं नाव सुशीला. सुशीला अभी अभी जो द्वारिका का राजा बना है श्री कृष्ण चंद्र भगवान, हाँ मेरा बाल सखा है. क्या बाल सखा नहीं, लंगोटिया यार है. एक संग रहते थे, एक संग खाते थे, सोते थे, विद्या पढ़ते थे, गुरु ग्रह पढ़ते थे. तब की बात है, एक दिन अगर नहीं दिखा मैं सुदाम सुदाम करके रोता था. कृष्ण बहुत प्यार करता था. प्रारब्ध का खेल है ना, वो द्वारिका का राजा हुआ, मैं झोपड़ी में रहता हूँ. बायको सहज म्हणली, तोरे मित्र कृष्ण भगवान सहत दुःख नाना. जर मित्र द्वारकेचा राजा आहे तर जाना मदत मागायला. मदत नाही पण भेटीला जाईल. मग मोकळ्या हातानं कसा जाऊ? मग ते पोह्याची गाठोडी म्हणा वगैरे 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 मध्ये बस. चलत चलत पहुंच गईस द्वारकापूर धामा. द्वारकेला पोहोचला सुदामा. नामदेवराय म्हणतात देवा, ते इतक्या लांबून पायी आलं, त्याला नाही विचारलं कुठं काय खाल्लं होतं का रे भाऊ. मग भाभीजीने क्या भेट पठाई. तू काय उपवासी होता का? कांदा पोहे खाऊन त्याला म्हणतो भाभीजीने क्या भेट पठाई. चावल 3 पसे, मूठभर पोह्यासाठी मन केले हळूवट, मग तया उत्कृष्ट राज्य दिले. घेसी तेव्हा देसी. बर, ते सुदामजीचं जाऊ दे बाबा. अजून काय? बिभीषणाला नाही का लंका दिली? कशाला 7-12 ओपन करता देवा? बिभीषणाला लंका दिली म्हणतात, ते त्याच्या बापाची का तुमच्या बापाची? मग त्याच्या बापाची इस्टेट त्याला मिळणारच होती, वारसदार तोच होता, 7-12 त्याच्याच नावे होणार होता. उलट शरण आला तुझं मूर्ख बिभीषण, त्याने लंका दान मागितले. बरं जाऊ द्या, त्याला दिलं म्हणताय तुम्ही, पण आधी विचारलं का नाही बिभीषणा, रावण कशाने मरतय रे? इंद्रजित कशाने मरण? कुंभकर्ण. अरे वैरियाचे घर भेदे त्वा घेतले आणि त्याचे त्याशी दिले नवल काय. जैसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. म्हणून देवही उदार आहे आणि संतही उदार आहे, पण त्याच्या उदारतेमध्ये हा फरक आहे. हे उदार तुम्ही संत, उदार तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ वगैरे वगैरे. उदार तुम्ही संत, माय बाप कृपावंत. 9:30 ते 11:30 वेळ आहे, 4च मिनिट आहे. करडिले साहेब, अजून काही महाराष्ट्र मला वैतागला नाही, वन्स मोरच चालू आहे. तरी वेळेत करू आपण. आता 15 मिनिट वाढल. नाही, मला माहिती आहे हे रोजच वाढू द्या असे शब्द रोजच आहे. आम्ही मोसम मध्येच विचारतो ना. उदार तुम्ही संत, मायबाप कृपावंत. संताला मायबाप म्हटलेलं आहे का? ज्याच्या पोटी आपण जन्माला ती माय, आणि जन्माला कारणीभूत तो जनिता. व्यवहारात वेगवेगळे असतात पण परमार्थात दोन्ही एकच असते. कारण गुरुपासून दीक्षा ग्रहण, तो शिष्याशी नवा जन्म जाण, गुरु मायबाप संपूर्ण ऐक लक्षण उद्धवा. म्हणून मुक्ताबाईच्या पायावर डोकं ठेवलं चांगदेवानी. 1400 वर्षे जगला तरी कबुली जबाब दिला, आजी जन्म आलो. तिथून पुढे एक जन्म होतो. गुरुपासून दीक्षा ग्रहण, तो शिष्याशी नवा जन्म जाण. मग गुरु मायबाप संपूर्ण. पण कृपावंत, कृपावंत मायबाप असतीलच. कारण सर्पिणीसारखी माय न बोक्यासारखा पप्पा. बोक्या पिल्लं खातो
सर्पिनी अंडे गिळते. म्हणून माय बापे जरी सर्पिनी की बोकान त्यांच्या संगे सुखा न पवे बाळ, पण हे कृपावंत माय बाप. उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत, केवढा केला उपकार. आता आता आवरून घेऊ थोडा, एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ. सर्वांनी हात वर करा. एवढं घे रे बाबा. विठ्ठल बाबाच्या डोळ्याला वैकुंठात आनंदाश्रूच्या धारा लागल्या असेल की केवढं माझ्या मुलाने हा सोहळा केला. निंबाळ्या किसाळकच्या लोकांनी वर वैकुंठात आनंद झाला. असं स्टेजवर जा, म्हणजे हे पुढचे पुढारी येतील. हा, अरे परिणाम होतो. जर भारताचे पंतप्रधान कीर्तनाला उभे राहिले तर बाकीचे खासदार नाही वाजवता आला तरी टाळ गळ्यात घेतात फोटोसाठी. तसं अशी मोठी माणसं कीर्तनात दिसली का लोकांवर परिणाम होतो. का एवढाले मोठे मोठे लोक कीर्तनाला, ना आपण बसलो तंबाखूला चुना मळत, मग ते येतात उद्या. हा सर्वांनी एका टालात विठोबा रखुमा. फक्त टाळी. एक हात वर, टाळ नका वाजवू. एक हात वर, एक हात वर टाळी. हा, एक आवाज, एक शाबास. हा टाळी वाजवा. एक बरं. टाटा बिर्लाला नाही हे आनंद, विठ्ठल बाबाला आहे. उदंडची झाले जलमुनिया मेले, होऊन गेले रावरंक. त्यांचे नाम कोणी ने घे चराचरी, सहाई वेदचारी वर्णितात. शाबास. वा वा. आता आता गोपार घुमाई, गोपार घुमाई, गोपार घुमाई, गोपार घुमाई, गोपार घुमाई, गोपार कुंडलिक वरदा हरिठल बस 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 बस. आता हार घालण्याचा कार्यक्रम चालतो. तुमच्या चाली चालू द्या, दोन्ही जमते. हा बस. उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत, तुम्ही संत, उदर तुम्ही संत, उदर तुम्ही संत, उदर तुम्ही संत, उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत, उदर तुम्ही संत, उदर तुम्ही संत, उदर तुम्ही संत, उदर तुम्ही संत. माय बाप कृपावंत, माय बाप कृपावंत, एवढा केला उपकार, एवढा केला उपकार. माय बाप कृपावंत, माय बाप कृपावंत, एवढा केला उपकार, एवढा केला उपकार. कायवानू मी पामर, पामर, कायवानू मी पामर, कायवानू मी पामर, कायवानू, कायवानू
बानू रे ना कायवानु मी पामर कायवानु मी पामर एवढा केला उपकार एवढा केला उपकार विठाला पुंडलिकावर हरी विठ्ठल तुकाराम भगवान महाराज महाराज की जय केवढा केला उपकार काय वानू मी पामर. ते उपकार वर्णन करायला शब्द नाही म्हणून शब्द वापरले काय वानू मी पामर. मोठ्या मोठ्याने प्रयत्न केले तरी वर्णन झालं नाही. तुमचे वर्णावया महिमान सरस्वतीनं केला पण पयोब्धीची शाई करुण गुणवर्णित शारदा 18 भार वनस्पती त्याची लेखणी धरुणी हाती पृथ्वीचा कागज करुणी प्रीती गुणवर्णिती झाली. 18 भार वनस्पतीची लेखणी केली पृथ्वीचा कागद केला समुद्राची शाई केली लिहायला सरस्वती बसली. झालं काय समुद्राची सरली शाळी लिहिता न पुरे मही ब्रह्मकुमारी लागली पायी तुमचा नवलाव देखुनी. जिथे समुद्राची शाळी सरली पृथ्वीचा कागद संपला आणि सरस्वती वर्णन करायला थकली तेथे माझा काय कोण तो विचार. 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 वर्णावया पार महिमा त्याचा. वर्णावया पार महिमा त्याचा. तेथे माझा काय कोण तो विचार. तेथे माझा काय कोण तो विचार. वर्णावया पार महिमा त्याचा. वर्णावया पार महिमा त्याचा. तेथे माझा काय कोण तो सरस्वती थकली समुद्राची शाळी संपली कागद पृथ्वीचा संपला तेथे माझा काय कोण तो विचार. म्हणून काय वानू मी पामर. केवढा केला उपकार. आता केवढा केला म्हणजे केवढा केला म्हणजे तिसऱ्या चरणात धन जीवा उद्धार केला. धन जीवा उद्धार केला. जड जीवा उद्धार
जीवा उद्धार केला जड 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 जीवा उद्धार केला हो जड जीवा उद्धार केला जड जीवा उद्धार केला जड जीवा उद्धार केला जय हो जड जीवा उद्धार केला हो मार्ग सुपंथ दाविला मार्ग सुपंथ दाविला मार्ग सुपंथ दाविला मार्ग सुपंथ दाविला हो मार्ग सुपंथ दाविला मार्ग सुपंथ दाविला मार्ग सुपंथ दाविला मार्ग सुपंथ दाविला केवढा केला केवढा केला केवढा केला उपकार केवढा केला उपकार केवढा केला केवढा केला केवढा केला उपकार केवढा केला उपकार आश. रेल चेल आहे बो इथं गायनाचार्यन मृदंगाचार्यन सगळे तेंडुलकरच आहे मग षटकारच चालू आहे जड मुढा उद्धार केला दोन शब्द आहे जडाचाही उद्धार आणि मुडाचाही उद्धार जडाचा म्हणजे नलगे चालविली जड भिंती याला म्हणतात जडाचा उद्धार तुम्ही भारत नव्हे जगात जा मंदिराला भिंती असतात पण भिंतीसाठी मंदिर आपल्या आळंदीला आहे मंदिराला खांब असतात खांबासाठी मंदिर नेवाशाला आहे आपला जडाचा उद्धार ज्या खांबाला टेकून बसले ज्ञानेश्वरी लिहिली त्या खांबाचा उद्धार जी भिंत चालवली त्या भिंतीचा उद्धार चालविली जड भिंती नाही तर किती भिंती भारतात आहे येड्या बाबळी आहे त्याच्यावरनं कुत्रे बसले पण त्या भिंतीचा 750 वर्षे झाले डोकं टेकवतात वारकरी याला म्हणतात जडाचा उद्धार जड मुढा पुढे मूड शब्द आहे रेड्यासारखं मूड बेअकली जनावर अजिबात अक्कल नसलेला जनावर म्हणजे रेडा रस्त्याने चाललं ना कर्डिले साहेब तर ते पांढऱ्या रेषेहून चालतं हायवेच्या त्याला वाटतं मोदी सरकारने आपल्यासाठीच आखून ठेवली रवंत करीत ट्रक ड्रायव्हर एसटी ड्रायव्हर हॉर्न वाजून वाजून वैतागून जातो मागणं गाडी चिकटून लावतो कॅबिनमधून काठी काढतो 10-15 काठ्या पुऱ्या ताकदीनं रेड्याच्या पाठीत घालतो तेव्हा शेवटच्या काठीला रेडा हळूच मागं फिरून पाहतो काय चाललं भारतात बेअकली जनावर तुम्ही सर्कशी पाहिल्या ना अरे हिंस्त्र पशुचा वापर केला जातो सर्कशीमध्ये पण रेड्याचा वापर नाही का मिळत नाही का रेडे ट्रक न मिळेल ना हा माल मग का वापरत नाही रिंग मास्टरांना विचारा ते म्हणतात आमच्यासारखे हजारो रिंग मास्टर रेडे शिकून वेडे झाले तरी रेडे शिकत नाही म्हणून रेड्याच्या भानगडीत सर्कसवाले पडत नाही आता इथं तर सगळी कास्तकार मंडई बसलेली आहे गाईचं वासरू वेगळं म्हशीचं पारडू वेगळं ते खिल्लाऱ्या गाईचं हे जर्सीचं नाही बैताड त्याला काही अक्कल नाही कर्डिले साहेब खिल्लाऱ्या गाईचं वासरू पूर्वीचे माणसं खिल्लाऱ्या गाईचं दूध प्यायचे पूर्वी खिल्लाऱ्या गाईचं दूध प्यायचे हॉर्न वाजल्याबरोबर रोडच्या खाली जायचे आता हॉर्न वाजवला की रस्त्यावर येतं 2 पावलं पुन्हा समजाव
याचा दोष नाही, जर्सीच्या दुधाचा परिणाम. ते पुढे ते पूर्वी ते माहिती आहे ना, खिल्लाऱ्या गाई कळपाणी वासरू सोडा, ते शब्दाचा गोंडा वर करतन कान टवकारून पळत जातं. 999 गायी डावलून आपल्याच आईच्या कासेला लागत. एवढी अक्कल वासराला आहे गायीच्या. एकनाथ बुवा पारडू नाही, 20 म्हशी जर गोठ्यात लाईन न बांधून असत, पारडू सोडा, ते म्हशीकडे जातच नाही, आधी सोडणाऱ्याकडे येतं. तुम्ही का हसता, सोडून पाहिलं म्हणून. मालकाला वाटतंय चाललं कुठं, 2 थोबाडीत दिला का तिकडे तोंड फिरवतं. मग त्याला वाटतं 20 म्हशी आहे, मालकाली मारलं त्या अर्थी प्यायला सोडलं असावं, पण 20 मधली माझी आई कोणती असावी. त्याला वाटतं कशाला वेळ घालवावी, पहिल्या म्हशीपासून प्यायला सुरुवात करावी. पहिलीच्या काशेला लागतं, तिला वाटतं मी व्यालीच नाही तर माझं कुठलं, मारते लात, जाऊन पडतं मागं, वाकून करतं दुसरीच्या काशेला, ती मारते लात तिसरीच्या काशेला. त्याला माहिती आहे लाता खाऊन का होईना. ते गोदावरी ताईची गवळण नाहीच म्हणत मी, घागर घेऊन ते नाही, आमची वेगळी आहे. लाता खाऊन का होईना निर्णय लागणार आहे. 20 मधली जी लात मारणार नाही ती माझी माय ठरणार आहे. एवढी अक्कल ज्या जनावराला नाही त्याच्या मुखातून वेद बोलवला. मग झालं काय, तो रेडा घेऊन माऊली निघाले पुन तांब्यावरून आळे, आणि तिथे आल्यावर रेड्याला समाधी. 750 वर्षे झाले. बाप मेला तर मुलगा 10वा घालेल शाश्वती नाही. 750 वर्षे झाले साहेब, त्या रेड्याच्या समाधी पुढे दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह. याला म्हणतात मुडाचा उद्धार. जड मुडा उद्धार केला तर उद्धार झालाच असेल. आता 11:15 झाले आता बरं का, उद्धार थांबवतो आता. जडमुड उद्धार केला. पुढचा शब्द आहे मार्ग सुपंथ दाविला. सुपंथ शब्द आहे. एकंदर भारतीय संस्कृतीत 5 पंथ आहे: विपंथ, कुपंथ, क्लिष्टपंथ, दुस्तरपंथ आणि सुपंथ. त्यापैकी शब्द आला सुपंथ. कुपंथ, कुपंथ म्हणजे देव सांडून देवता उपासक, मंत्र संचारी जे लोक, झोटिंग येताय खेताळ देख ते सख्य बाप तुमचे, लटके वासनेच्या नवसा करती करविती पशुहिंसा. हा कुपंथ. विपंथ संसार मार्गाकडे प्रवृत्त करतोय. क्लिष्टपंथ हा योग मार्ग आहे. शरीर शोषण, प्राण निरोधन, मनोजय हठ योग, भूतपीडन कुंडलिनी कलिमल दलभंग, वृथो वायूचा श्वेत तोडुनी करी वनभंग, ब्रह्मरंध्री मिसळे परी मोक्षुगंग. याला दोन्ही नाव आहे, दुस्तर म्हणा क्लिष्ट म्हणा. पण सूक्ष्म पंथ हा कर्म मार्ग आहे. सूक्ष्म पंथ सत्यनारायणाची पूजा, आणि मग ते आचमन करताना पाणी किती घ्यावं, उडदाचा दाणा भिजेल एवढं पाणी घ्यायचं असते. आता शेवटचा श्रावण सोमवार असला म्हणजे ब्राह्मण काकालाही घाई असते, घरमालकाला ब्राह्मणाच्या डबल घाई. लवकर उरका काका, काळजीच करू नका. आता ब्राह्मणही पाहून घेता. इथं वाढवण्यात काय मजा आहे, गोळ्याचा शिरा 11 रुपये दक्षिणा. बसा दोघे, बसा, डोळ्याला पाणी लावा, आचमन करा. लीलावती होती, कलावती होती. मग त्यांनी प्रसाद न घेतल्यामुळे नौका द्रव्यासहित पाण्यात बुडाली. अध्याय 3. पुन्हा मनोभावे सत्यनारायणाची पूजा केल्यामुळे नौका द्रव्यासहित वर आली. अध्याय 5. उभे व्हा. योगी 28 घालील नोटांगण का 11 रुपये गोळ्याचा शिरा. पण श्रीमंताचं घर आहे, चांदीच्या तबकमध्ये प्रसाद बदामचा शिरा आहे. आणि तिरप पाहिलं तर दक्षिणेसाठी 2 वर 3 शून्य तांबडी नोट आहे. मग पूजा काळी 4ला सुरू. याला सत्यनारायण म्हणतात. इथून सुरुवात होती. आता बाकी घ्या. कलावती होती, लीलावती होती. लावा डोळ्याला पाणी.
ते अर्ध फुलपात्र पाणी एकाच आचमनात पिऊन टाकतं. अरे आचमना सवे माश मात्र जल घ्यावे. उडदाचा दाणा भिजेल एवढं पाणी आचमनात घ्यायचं असते. जास्त घेतलं तर दारू प्याल्याचं पाप लागते. न्यून अधिकत्वा सवे दोष पावे सुरा पाना सम. काय भाव पडला सत्यनारायण. म्हणून तो सूक्ष्म मार्ग आहे. कर्म सूक्ष्म पंथ, योग दुस्तर पंथ. संसाराकडे प्रवृत्त करतो तो विपंथ. ते जारण मारण उच्चाटन कुपंथ आणि भक्ती मार्ग हा सुपंथ. तरी जडजोळणी वहिला निगी या भक्तीची या वाटे लाग. जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. तो सोपा पंथ माऊलींनी सांगितला. मार्ग सुपंथ दाविला. कुपंथ नाही, विपंथ नाही, दुस्तर पंथ नाही, सूक्ष्म पंथ नाही, मग सुपंथ शब्द आहे. जडमुळा उद्धार केला, मार्ग सुपंथ दाविला. एवढा उपकार माऊलीचा आहे. त्याच्यातून उत्तीर्ण होण्याकरता काही नसल्यानं शेवटच्या चरणात खेद व्यक्त केला. सेना म्हणे उतराई. अच्छा, सेना म्हणे उतराई. 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 उतार दिसेचे काही. भूतान दिसेचे काही. भूतान दिसेचे काही. भूतान दिसेचे काही. एवढा केला उपकार. केवढा केला उपकार. होता नदीचे काही. होता नदीचे काही. होता नदीचे काही. होता नदीचे काही. एवढा केला उपकार. एवढा केला उपकार. काय मानू मी पामर. काय मानू मी पामर. काय मानू मी पामर. काय मानू मी काय
विठ्ठल होईल. निवेदक निवेदन देतील, त्याच्यानंतरच प्रत्येकाने जागा सोडायची. तोपर्यंत कोणीही जागा सोडायची नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हे तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल.